भगवान श्री विष्णूने केलं. विष्णूला आणि ब्रह्मदेवाला महादेवाने सांगितल्यामुळे त्या ठिकाणी श्री हरी विष्णूने आणि ब्रह्मदेवाने सर्वप्रथम त्या लिंगाचं पूजन केलं. ओम नमः शिवाय मंत्राचा जप केला. तेव्हापासून शिवलिंगाची स्थापना सुरू झाली. आणि म्हणून महादेवासाठी पवित्र दिवस कोणता मानला जातो तर सगळ्यात महत्त्वाचा महादेवाचा दिवस, महादेवासाठी उपवासाचा दिवस, महादेवाच्या आराधनेचा दिवस म्हणून महाशिवरात्र. या दिवशी 3 उपाय करण्यामध्ये जर अशक्य असणार, जर हे 3 उपाय करणं कोणाला शक्य होत नसेल तर सूतजी महाराज पुढचा उपाय सांगतायत महादेवाची प्राप्ती करण्यासाठी. म्हणतात श्रवणादी त्रिके शक्तो लिंगम वेरेंच शंकरं संस्थाप्य नित्यमाभ्यर्च तरेत संसार सागरम. श्रवणादी त्रिके अशक्तो. श्रवणादी हे 3 उपाय करण्यामध्ये जर कोणी अशक्य असेल तर काय केलं पाहिजे? लिंगे वेरेच शंकरम. भगवान महादेवाचं जे शिवलिंग आहे ज्याला वेर म्हणतात त्याचं संस्थाप्य नित्यमभर्चम, त्याची स्थापना करून नित्य त्याचं पूजन केलं पाहिजे. असं केलं तर काय होईल? तरेत संसार सागरम. जीवात्मा संसार सागरातून तरुण जातो. मूर्तीची पूजा करायची किंवा लिंगाची स्थापना करायची आहे. लिंगाचं स्थापन करून लिंगाची पूजा करायची हे जेव्हा सूतजींनी सांगितलं तेव्हा शौनकादिक ऋषी हात जोडून एक प्रश्न विचारतायत. महादेवाच्या लिंगाचीच पूजा का होते? मूर्ती स्थापन करून मूर्तीची पूजा का केली जात नाही? शौनकादिक ऋषी म्हणतायत वेर मात्रे तु सर्वत्र पूज्यन्ते देवता गणाः लिंगे वेरेच सर्वत्र कथम संपूज्यते शिवाः. शौनकादिक ऋषी म्हणतायत वेर मात्रे तु सर्वत्र. जिकडे तिकडे वेर म्हणजे लिंगाची पूजा होते. नुसतं मानवच लिंगाची पूजा करतात असं नाही, तर देवता गणाः पूज्यन्ते देवता गणाः. देवी देवता सुद्धा लिंगाचीच पूजा करतात. लिंगे वेरेच सर्वत्र. जिकडे तिकडे महादेवाचं लिंगच स्थापन केलेलं दिसतं. कथम संपूज्यते शिवाः. का शिवजींच्या मूर्तीची पूजा होत नाही, लिंगाची पूजा का होते? जेव्हा हा प्रश्न विचारला सूतजी महाराज म्हणतायत बाकीच्या देवतांची मूर्ती मध्येच पूजा होते, परंतु महादेवाची लिंगामध्ये पूजा होते. कारण बाकीचे देव हे जीव स्वरूप आहेत, परंतु महादेव ब्रह्मस्वरूप आहे, साक्षात ब्रह्म आहे, साक्षात निर्गुण निरात. हे लिंग महादेवाच्या इच्छेनेच प्रकट झालेले आहे. महादेवानेच लिंगाची पूजा करण्याचा आदेश दिलेला आहे. मूर्ती पूजा माझी करू नका, माझी लिंगपूजा केली पाहिजे. याच्यासाठी एकदा घटना अशी घडली. जेव्हा भगवान परमात्मा श्री शिवजी योग मायेचा संग करून सर्व सगुण साकार झाले. सगुण साकार झाल्यानंतर सर्वप्रथम भगवान महादेवाने जगत निर्मिती करत असताना विष्णूला निर्माण केलं, ब्रह्मदेवाला निर्माण केलं. त्यावेळेस दोनही देव आम्हाला कोणी निर्माण केलं म्हणून शोध घेऊ लागले. ब्रह्मदेव आणि विष्णू ही जी कथा आलेली आहे ही शिवपुराणामध्ये 3 वेळेस आलेली आहे. आणि शोध घेऊ लागले आपल्याला निर्माण कोणी केलेलं आहे. इतस्ततः फिरायला लागल्यानंतर त्या दोघही देवांच्या समोर एक अतिशय दिव्य असं शिवलिंग प्रकट झालं. आणि अतिशय दिव्य उंच असं शिवलिंग प्रकट झाल्यानंतर अग्निस्तंभ ज्याला म्हटलेलं आहे शिवपुराणामध्ये, ते शिवलिंग प्रकट झाल्यानंतर ब्रह्मदेव आणि विष्णू त्या अग्निस्तंभाचा शोध घेऊ लागले. याचा आदी आणि अंत कुठे आहे, हे केवढं आहे, याचा आकार केवढा आहे, हे आपल्याला निर्माण करणारेच कोणीतरी देव असतील म्हणून त्या ठिकाणी शोध घ्यायला लागले. ते दोनही देव जेव्हा शोध घेत आहेत तेव्हा त्यांना आदिही सापडला नाही आणि अंतही सापडला नाही. एवढं दिव्य आणि अतिशय सुंदर असं ते शिवलिंग होतं, अतिशय मोठं.
तेव्हा दोघांमध्येही आधी विचार निश्चित झाला होता, जो कोणी हे शिवलिंगाचा आदी आणि अंत शोधेल तो दोघांमध्ये श्रेष्ठ. त्यावेळेस ब्रह्मदेव त्या ठिकाणी खोटं बोलायला लागले की मला आदी आणि अंत समजलेला आहे, आणि त्या शिवलिंगाचा आदी अंत न समजल्यामुळेही ब्रह्मदेव मला कळालेला आहे म्हणून श्रेष्ठ बनण्याचा प्रयत्न करू लागले. त्यावेळेस त्या ठिकाणी भगवान महादेव अतिशय क्रोधित झाले. महादेव प्रकट झाले आणि महादेवाने त्या ठिकाणी ब्रह्मदेवाला सांगितलं की तुम्ही खोटं बोलणारे आहात, तुमचं कुठेही पूजन केलं जाणार नाही. तुम्हाला निर्माण करणारा मी आहे. मी विष्णूला निर्माण केलं आणि विष्णूच्या नाभीतून जे कमल, त्या कमलावर तुम्ही बसलेले आहात, म्हणून विष्णू तुम्हाला पूजनीय आहे आणि तुम्ही विष्णूला पूजा करण्यासाठी पूज्य बनवणार होते. परंतु तुम्हीही विष्णूची पूजा केली पाहिजे, तुम्हाला निर्माण करणारा मी आहे. महादेवाने जेव्हा हे सांगितलं त्यावेळेस त्या ठिकाणी ब्रह्मदेवाने क्षमा मागितली. ज्या दिवसाला ते शिवलिंग प्रकट झालेला आहे तो दिवस होता महाशिवरात्रीचा दिवस. आणि ज्या ठिकाणी ते शिवलिंग सर्वप्रथम प्रकट झालं अरुणाचल प्रदेशामध्ये प्रकटेश्वर महादेव म्हणून त्या ठिकाणी शिवलिंग प्रकट झालेला आहे. बोला प्रकटेश्वर महादेव की जय, प्रकटेश्वर महादेव की जय, प्रकटेश्वर महादेव की जय. ज्या ठिकाणी शिवलिंग प्रकट झालेलं होतं ते स्थान अजूनही त्या ठिकाणी आहे अरुणाचल प्रदेशामध्ये. त्यावेळेस भगवान श्री शिवजींनी विष्णूला आणि ब्रह्मदेवाला शिवलिंगाचं पूजन करा, ओम नमः शिवाय हा मंत्र दिला. शिवलिंगाचं पूजन करण्यासाठी सांगितलं. सर्वप्रथम त्या लिंगाचं पूजन भगवान श्री विष्णूने केलं. विष्णूला आणि ब्रह्मदेवाला महादेवाने सांगितल्यामुळे त्या ठिकाणी श्री हरी विष्णूने आणि ब्रह्मदेवाने सर्वप्रथम त्या लिंगाचं पूजन केलं. ओम नमः शिवाय मंत्राचा जप केला. तेव्हापासून शिवलिंगाची स्थापना सुरू झाली. आणि म्हणून महादेवासाठी पवित्र दिवस कोणता मानला जातो तर सगळ्यात महत्वाचा महादेवाचा दिवस, महादेवासाठी उपवासाचा दिवस, महादेवाच्या आराधनेचा दिवस म्हणून महाशिवरात्र या दिवसाला महत्व दिलं जातं. आणि रात्र, शिव रात्र म्हणजे रात्र हा शब्द लावलेला आहे, म्हणजे रात्रीच्या वेळेस. दिवसा तर केलंच पाहिजे परंतु महाशिवरात्रीच्या रात्रीला सुद्धा भगवान महादेवाचं चिंतन केलं पाहिजे, भगवान महादेवाचं नामस्मरण केलं पाहिजे, महादेवाची आराधना केली पाहिजे. भगवान महादेवासाठी मंत्र कोणता आहे? ओम नमः शिवाय. कारण महादेव ओंकार स्वरूप आहे. दिवस महत्वाचा कोणता तर शिवरात्र. आणि कलियुगामध्ये कोणत्या शिवलिंगाचं पूजन केलं पाहिजे तर त्याच्यासाठी पार्थिव शिवलिंग सांगण्यात आलेलं आहे. तेव्हापासून महाशिवरात्र भक्तिपूर्वक शिवभक्त अतिशय आनंदाने त्या ठिकाणी शिव नाम जपाने व्यतीत करतात. याच्या नंतर वर्णन करतायत की लिंगाची स्थापना कशी करायची आहे, त्याचे नियम कोणते आहेत. शौनकादिक ऋषींनी विचारलेलं आहे. कथम लिंगम प्रतिष्ठाप्य कथम वा तस्य लक्षणम कथम वा तत्समाभ्यर्चो देशे काले च केनहि. कथम लिंगम प्रतिष्ठाप्य, लिंगाची कशी स्थापना करायची आहे. कथम वा तस्य लक्षणम, शिवलिंगाचं लक्षण कसं असतं. कथम वा तत्समभ्यर्चम, त्याची अर्चना कशी करायची आणि कोणत्या दिवसाला कोणत्या वेळेस कशा पद्धतीने पूजन करायचं याचंही वर्णन करून सांगा. जेव्हा शौनकादिक ऋषींनी विचारलं, सूतजी महाराज म्हणतायत शिवलिंगाचं पूजन करणं हे महादेवानेच निश्चित केलेलं आहे. शिवलिंगाचं पूजन जर पवित्र तीर्थावर केलं, शिवनाम जप जर केला तर मनुष्याला अधिक पुण्यफलाची प्राप्ती होत असते. तीर्थावर गेल्यानंतर त्याचं कारण काय आहे, तीर्थाचं महात्म्य सांगितलेलं आहे.
म्हणतात तीर्थावर गेल्यानंतर भजन पूजन केल्यानंतर अधिक पुण्यफलाची प्राप्ती होते. त्याचं कारण तीर्थाचा महिमा काहीतरी आगळा वेगळा असतो. कसा? पुण्यक्षेत्रे कृतं पुण्यम बहुधा रिद्धिमृच्छति, पुण्यक्षेत्रे कृतं पापं महादन्वपि जायते. सुतजी महाराज म्हणतायत पुण्यक्षेत्रामध्ये जर पाप कर्म केले तर ते पाप मनुष्याचे कधीही क्षम्य होत नाही, ते भोगावेच लागतात. आणि पुण्य कर्म जर केले तर बाकीच्या ठिकाणी केलेले पाप कर्म त्या पुण्यक्षेत्रामध्ये सहज समाप्त होत असतात. म्हणून मनुष्याने तीर्थक्षेत्रावर पूजन केलं पाहिजे. याचा अर्थ तीर्थावर जर गेलेत तर तीर्थावर गेल्यानंतर कोणत्या नियमाचं पालन केलं पाहिजे? तीर्थावर गेलं पाहिजे, परंतु तीर्थावर गेल्यानंतर आपल्याकडून तीर्थाची जी पवित्र भूमी आहे ती खराब होणार नाही. तीर्थावर स्नानाला गेल्यानंतर त्या ठिकाणी आपल्यामुळे नदी खराब होणार नाही. आपल्यामुळे नको ते कार्य तीर्थावर व्हायला नको. सावधान होऊन व्यक्तीने तीर्थावर जायचं. आणि आता काही जण तीर्थावर जातायत, पण का? दर्शनासाठी नाही, मनोरंजन म्हणून. सुट्टी आहे ना, चला दर्शनाला जाऊन येऊ. भाव नाही, श्रद्धा नाही. आणि तिथे गेले की दर्शन एका बाजूलाच राहतंय. आधी सेल्फी घेणार देवाचा मूर्ती जवळ, आणि ती पहिले आधी स्टेटसला टाकणार, आम्ही कुठे आहोत लोकांना दाखवण्यासाठी. त्या ठिकाणी जाऊन कुठेही जाणार, वेगवेगळ्या ठिकाण बघणार, तिथे फोटो काढणार. काही जण आता नवीन प्रथा सुरू झालेली, तिथे भजन करताना, नाचताना, डोळे बंद करून टाळ्या वाजवताना जसं आम्ही किती भक्त झालेलो आहोत त्याची व्हिडिओ क्लिप बनवणार आणि ती मग नंतर मोबाईलवर टाकणार.